MS नर्सिंग सीईटी 2025 मध्ये कमीत कमी किती मार्क्स राहिले तर कोणतं गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, ह्याच प्रश्नाचे उत्तर आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. स्क्रीनवरती मी तुम्हाला आज बीएससी नर्सिंग कट ऑफ 2025-26 साठी काय असतो किंवा काय राहील हे मी तुम्हाला सांगणार आहे. स्क्रीनवर दिलेल्या कट ऑफ नुसार तुम्ही तुमचे मार्क्स आणि तुमचं कॉलेज हे निवडायला तुम्हाला अगदी सोपं जाईल किंवा हे तुम्ही निवडू शकता. तर विद्यार्थी मित्र आणि पालकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये तुमचे सीईटीचे पर्सेंटाईल कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून एमएस नर्सिंग सीईटी 2025-26 बद्दल कुठलाही अपडेट सगळ्यात आधी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचू शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं जर म्हटलं तर या ठिकाणी बीएससी नर्सिंग कट ऑफ 2025-26 हा मी तुम्हाला आज दिलेला आहे. हा कट ऑफ तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये आपली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला बघायला मिळेल. तर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही आपला ग्रुप जॉईन करा, जेणेकरून जो कट ऑफ आहे हा तुमच्यापर्यंत पीडीएफ फॉर्मॅट मध्ये मी फ्री ऑफ कॉस्ट पोहोचवू शकेल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सुरुवातीला मी सिरियल नंबर दिलेला आहे, त्यानंतर कॉलेजचा जो कोड असतो, जो तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म, चॉईस फॉर्म किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग करायच्या वेळेस घ्यायचा असतो, तो कोड देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. जर बघायला गेलो, महाराष्ट्रामध्ये टोटल 5 गव्हर्नमेंट नर्सिंगचे कॉलेजेस हे सध्याला उपलब्ध आहेत. तर त्या 5ही गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेजेसचा कट ऑफ मी आज तुमच्या समोर घेऊन आलेला आहे. तर या ठिकाणी सगळ्यात आधी 1 नंबरला कॉलेज येतं, ते म्हणजे कॉलेज ऑफ नर्सिंग सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल अँड मुंबई, जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल ऑफ मुंबई. या कॉलेजचा कोड आहे 09111. एससी कॅटेगरीला या ठिकाणी 98 पर्सेंटाईल लागतील, तर एसटी कॅटेगरीला 96 पर्सेंटाईल. व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एससीबीसी या सगळ्या कॅटेगरीला 99% पर्सेंटाईल तुम्हाला रिक्वायर्ड असतील ह्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी. त्याच ठिकाणी ईडब्ल्यूएस जी कॅटेगरी आहे त्या ठिकाणी 96 पर्सेंटाईल हे रिक्वायर्ड आहेत ऍडमिशन घेण्याकरिता. तर ओपन कॅटेगरीला देखील 96 पर्सेंटाईल रिक्वायर्ड आहे मुंबईला ऍडमिशन घेण्यासाठी. D1 आणि D2, D1 ला 99 तर D2 ला 91 पर्सेंटाईल रिक्वायर आहे. ऑर्फन आणि पीएच या दोघींमधलं अंतर मी तुम्हाला सांगून देतो, ऑर्फन काय असतं आणि पीएच काय असतं. ऑर्फन म्हणजे जे विद्यार्थी अनाथ आहे, ज्यांच्याकडे अनाथ असल्याचे सर्टिफिकेट आहे, अशा विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा ऑर्फन म्हणून लागत असतो, अनाथ विद्यार्थ्यांचा कट ऑफ. आणि पीएच म्हणजेच काय? पीएच म्हणजेच तर फिजिकली हँडिकॅप. फिजिकल हँडिकॅप म्हणजेच काय? ज्या विद्यार्थ्यांना अपंगत्व आहे, त्यांच्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट हे उपलब्ध आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पीएच म्हणजेच फिजिकल हँडिकॅप हा कोटा असतो आणि त्या ठिकाणी हा त्यांच्यासाठी ही रँक असते आणि त्यांच्यासाठी हे समोरील पर्सेंटाईल असतात. तर अनाथ विद्यार्थ्यांना मुंबईसाठी 90 पर्सेंटाईल लागतात, तर जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 99 पर्सेंटाईल हे रिक्वायर्ड आहेत मुंबईला ऍडमिशन घेण्याकरिता. दुसरं कॉलेज आहे आपलं, ते म्हणजे कॉलेज ऑफ नर्सिंग पीजे मेडिकल कॉलेज पुणे. पुण्याचे हे कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. कॉलेजचा कोड आहे 09115. या कॉलेजला एससी कॅटेगरीला 99% लागतील, तर एसटी कॅटेगरीला 95% लागतील. व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एससीबीसी या सर्व कॅटेगरीला 99% रिक्वायर्ड आहेत ऍडमिशन घेण्याकरिता. तर त्याच ठिकाणी ईडब्ल्यूएस ला 96 पर्सेंटाईल, ओपनला 99 पर्सेंटाईल, D1 ला 99 पर्सेंटाईल, D2 ला 97 पर्सेंटाईल, तर अनाथ विद्यार्थ्यांना 90% आणि फिजिकली हँडिकॅप विद्यार्थ्यांना 62% हे लागतील. तिसरं कॉलेज आहे आपलं, ते म्हणजे सगळ्यात ट्रेनिंगला सुरू असलेलं कॉलेज, सगळ्यात जास्त विचारलं जाणारं कॉलेज, सगळ्यात जास्त याच कॉलेज संबंधी प्रश्न हे विचारले जात असतात, ते कॉलेज म्हणजे कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर. नागपूरचे हे कॉलेज आहे. या कॉलेजच्या कट ऑफाविषयी खूप क्वेश्चन असतात, खूप सारे विद्यार्थी नागपूरच्या कॉलेजसाठी प्रश्न विचारतात, तर त्यांच्यासाठी हा कट ऑफ मी दिलेला आहे. तो म्हणजे एससी कॅटेगरीसाठी 99%, एसटी ला 97, बीजे ए ला 98,
एनटीबी ला 99, एनटीसी ला 99, एनटीडी ला 98, ओबीसी ला 98, एसीबीसी ला 96 पर्सेंटाईल, ईडब्ल्यूएस ला 97 पर्सेंटाईल, ओपन ला 99 पर्सेंटाईल, तर डी1 ला 99 पर्सेंटाईल आणि डी2 ला 95 पर्सेंटाईल. तर त्याच ठिकाणी अनाथ विद्यार्थ्यांना 90 पर्सेंटाईल, तर जे फिजिकली हँडिकॅप आहेत, ज्यांच्याकडे अपंगत्वाचं सर्टिफिकेट आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी 70% हे रिक्वायर्ड आहेत नर्सिंग सीईटी मध्ये. चौथं कॉलेज आहे आपलं शेवटून 2 नंबरचं, ते म्हणजे कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. या कॉलेजचे जर कट ऑफ बघायला गेले विद्यार्थी मित्रांनो, तर एससी कॅटेगरीला 98%, एसटी ला 95%, व्हीजे ला 99%, एनटीबी ला 98%, एनटीसी ला 98%, एनटीडी ला 99%, ओबीसी ला 98%, एसीबीसी ला 93%, तर ईडब्ल्यूएस ला सगळ्यात कमीचा कट ऑफ या ठिकाणी आहे तो म्हणजे 77%चा. ओपनला 99%चा, तर डी1 ला 99%चा कट ऑफ असतो. डी2 ला 92%चा, तर ऑर्फनला जे ऑर्फन मधनं आहेत त्यांना 76%. फिजिकली हँडिकॅप वाल्यांना 66%. तर असा कट ऑफ छत्रपती संभाजीनगरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचा असतो. शेवटचं कॉलेज आहे ते म्हणजे कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नांदेड. या कॉलेजचा कोड आहे 09-366. कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नांदेड, कॉलेज कोड आहे 09-366. ह्या कॉलेजचा कट ऑफ एससी साठी 99, एसटी साठी 96, व्हीजे ए साठी 99, एनटीबी साठी 99, एनटीसी साठी 98, एनटीडी साठी 98, ओबीसी साठी 99, एसीबीसी साठी 97, ईडब्ल्यूएस साठी 93, ओपन साठी 99, डी1 साठी 99, डी2 साठी 79, ऑर्फन साठी 76 आणि फिजिकल हँडिकॅप साठी 91. तर अशा पद्धतीचा गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ असतो. तर तुम्ही जे कमेंटमध्ये प्रश्न विचारतात 98%वर कोणतं कॉलेज मिळेल, एससी कॅटेगरी, 95%वर कोणतं कॉलेज मिळेल, ओपन कॅटेगरी, 91%वर कोणतं कॉलेज मिळेल, ईडब्ल्यूएस कॅटेगरी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ह्याच प्रश्नाचे उत्तर एका व्हिडिओमध्ये दडलेलं आहे. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन व्हॉट्सअप ग्रुप आपला जॉईन करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन, टेक केअर.